आमदार अशोक बापू पवार यांचा निषेध असो, आमदार अशोक बापू पवार यांचा निषेध असो। वाबळेवाडी शाळेबद्दल आमदार अशोक पवारांचा खुलासा। शिरूर तालुक्यातील शिक्रापूर जवळ असणाऱ्या व पुणे जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या वाबळेवाडी शाळेच्या आर्थिक व्यवहार, डोनेशन व ऍडमिशन पद्धतीवर शिरूर हवेलीचे आमदार ॲडव्होकेट अशोक पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनात काही आरोप व प्रश्न उपस्थित केलेले होते। त्यामुळे वाबळेवाडी ग्रामस्थ आमदार पवार यांच्यावर कमालीचे नाराज होऊन त्यांनी गावात विशेष ग्रामसभा घेत आमदारांचा खरपूस समाचार घेत त्यांना गावबंदी करत असल्याचा निर्णय घेतलेला होता। या ग्रामसभेला वाबळेवाडीच्या महिलांची विशेष उपस्थिती होती। त्याच पार्श्वभूमीवर आमदार पवार यांनी शिरूर येथे पत्रकार परिषद घेत काही पुरावे दाखवत वाबळेवाडी शाळेविषयी खुलासा केलाय। नेमके काय म्हणालेत आमदार अशोक पवार, याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। आपण वास्तवता समजून घेतली पाहिजे। कधी काळी विधानसभेत मी ह्या शाळेबद्दल अत्यंत चांगले विचार मांडले, पण ज्या वेळेला एक पालक माझ्याकडे आले आणि ते म्हणले बापू माझ्या मुलाला ऍडमिशन मिळत नाही। मी म्हणले जिल्हा परिषद शाळा काय? नाही म्हणले नाही। मी म्हणले 2 वर्ष प्रयत्न करतोय तर ऍडमिशन मिळत नाही। मग त्यांनी एक पावती काढली खिशातनं आणि मला दाखवली। ती 25,000 रुपये पावती मी शाळेला घेतल्याशिवाय तिथं प्रवेश मिळत नाही। मला आज तर नवीनच आज एक पावती दाखवतो मी तुम्हाला, ही 35,000ची। म्हणजे कोणाकडून 25,000, कोणाकडून 30,000, कोणाकडनं 35,000 आणि असंख्य पावत्या आहेत की ज्या मध्ये पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी शाळा सुधार निधी या नावाखाली गोळा केला आणि हा निधी कोणत्या तरी 2 इस्मांच्या इंडिव्हिज्युअल खात्यावर टाकला गेला। मग हे पुढल्या कायद्यात आहे आम्हाला इतर पण जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेला अशा परवानग्या द्या ना, त्या शाळा आम्ही सुंदर करून दाखवतो। आज आम्ही बहुतांश लोक जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो विद्यार्थी, कधी आम्हाला जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षणासाठी रुपया खर्च आलेला नाही, सगळं खर्च शासन करते। मग तुम्ही जर असे 35,000 रुपये घेणार असतील तर गोरगरिबांच्या मुलाला त्या शाळेत प्रवेश मिळू शकतो का? मुळीच मिळणार नाही। कोण आज गोरगरीब देईल? आज आमचे अनेक कामकरी कष्टकरी माणसं आहेत, रोजंदारीवरती माणसं जातात, काही आमच्या महिला वगैरे खुरपायला जातात, कोणी शेत मजूर म्हणून जातो। त्यांच्या मुलांना तुम्ही प्रवेश नाही देणार का? त्यांच्याकडनं असेच 35,000 रुपये घेणार का? म्हणून ह्याची चौकशी खऱ्या अर्थानं सुरू झाली जिल्हा परिषदेच्या मार्फत। पण काही फार राज्य लेवलचे वरिष्ठ अधिकारी या तिथल्या त्या प्रभारी मुख्याध्यापक, कारण तिथं दुसऱ्या शिक्षकांना पण येऊन देत नव्हता, आणि एक सकट ताई नावांच्या शिक्षिकेची तिथं नेमणूक झाली, यांनी हजरच करून नाही घेतलं। ती बिचारी 15 दिवस वाट पाहिली, शेवटी तिला शाळा बदलावा लागली। म्हणजे आरेरावीची गोष्ट झाली ना। आणि मग असं का चालतंय या शाळेमध्ये असा माझा प्रश्न आहे। आणि मग तिची चौकशी चालू असताना माझ्याकडे चौकशी अहवाल पण आहे जिल्हा परिषदेचा शिवंच्या सहित अनेक त्यांनी त्यांच्यावरती आरोप केलेले आहे। यामध्ये मी याचा लिखित सगळं तुम्हाला पाहिजे त्याच्या कॉपी देऊ शकतो। आणि मग जर हा टपका सगळ्या पद्धतीने ठेवलाय तर तुम्ही 2-2 वर्ष काही चौकशी करणार नाही का? का दूध का दूध पाणी का पाणी होईल, त्याच्यात जे सत्य ते बाहेर येईल। आणि म्हणून ही सगळी चौकशी व्हावी। तुम्ही स्वेच्छेने एका बाजूने राजीनामा देता आणि दुसऱ्या बाजूने दुसरं कारण सांगताय तुम्ही की तुम्ही दबावाचं त्या ठिकाणी तंत्र वापरताय। शाळा चालू असताना विद्यार्थी शिकत असताना तिथं तुम्ही आंदोलन करताय। अरे आंदोलन विद्यार्थ्यांच्या शाळेचं का नुकसान तुम्ही करताय? उलट तुम्ही करताय, तुम्हाला ठराविक लोकांना ऍडमिशन द्यायचं। तुम्ही त्या भागातल्या सगळ्या लोकांना माहिती, आमच्या त्या भागातल्या काही लोक शाळेत हिंडता जी मुलं मेरिटमध्ये त्यांना घेता। फक्त जिल्हा परिषद शाळा काय अशा पद्धतीने असते काय? काही नियमावली अशी का जिल्हा परिषदेची? आणि म्हणून ह्याची चौकशी नीटनेटकी व्हावी। त्या शाळेतल्या काही वर्गखोल्यांना आपल्याला माहिती आहे की स्वर्गीय या देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं नाव दिले, आम्हाला आनंद आहे। अटल बिहारी वाजपेयी सारखं व्यक्तिमत्व या देशामध्ये फार कमी होऊन गेलेले आहेत आणि अशा वेळेला त्यांचं नाव दिलं तर त्याचं अजिबात दुःख नाही, आनंदच आहे। पण यांनी सांगायचं की बघा यांचा भाजपला विरोध आहे, आमचा कोणत्या पक्षाला विरोध नाही, आम्ही आमची भूमिका मांडतोय, आनंद आहे, चांगलं आहे। आणि मग आज तुम्ही तिथे CSRचा फंड गोळा केला, इमारती बांधल्या, मग त्याच्या परवानगी जिल्हा परिषद दिलं का तुम्हाला? त्याचं खर्चाचं विवरण तुम्ही त्यांना दिलंय का? आणि मग इतर शाळांना पण CSRचा फंड आम्हाला मिळू द्या ना।